पुढे महाराष्ट्राला हादरवून सोडणारी आणखी एक मोठी बातमी येते अमरावतीमधून। अमरावतीच्या परतवाड शहरामध्ये तरुणींचं लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि या आरोपीनं 180हून अधिक तरुणींची फसवणूक करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केलेले। इतकंच नाही तर या नराधमानं या तरुणींचे 350हून अधिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलेत। खासदार अनिल बोंडेंनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे आणि SIT स्थापन करण्याची मागणी केली आहे। सगळ्याचं पाठिंबा स्वीकारून मी माझी विनंती राहणार विक्टिम आणि त्यांच्या फॅमिलीजला की तुम्ही काइंडली पोलिसला गोपनीय तरीक्यानं तुम्ही संपर्क करून तुमची जे काही तक्रार आहे तुमच्या सोयीनुसार आम्ही तुमची तक्रार घेऊन ते आम्ही कारवाई करणार आहे। माझी विनंती राहणार विक्टिम आणि त्यांच्या फॅमिलीजला माझी विनंती राहणार विक्टिम आणि त्यांच्या फॅमिलीजला की तुम्ही काइंडली पोलिसला गोपनीय तरीक्यानं तुम्ही संपर्क करून तुमची जे काही तक्रार आहे